शरद पवारांच्या बहीण सरोज पाटील यांच्या व्याख्यानाच्या कार्यक्रमास शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी विरोध केल्याचं पाहायला मिळालं आणि बेळगावमधील नियोजित कार्यक्रम उधळून लावण्याचा शिवप्रतिष्ठानचा प्रयत्न सुद्धा पाहायला मिळाला। भिडे गुरुजींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करत शिवप्रतिष्ठानने राडा केला। दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाने बेळगावमध्ये हे व्याख्यान आयोजित केलं होतं आणि शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांच्या गोंधळामुळे सरोज पाटील यांचा बेळगाव दौरा रद्द करण्यात आला। विधानसभा निवडणुकांदरम्यान सरोज पाटील यांनी भिंडे गुरुजींबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याचा शिवप्रतिष्ठानचा आरोप आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात। आमच्या प्रतिनिधी अक्षता आपल्या सोबत आहेत। अक्षता, शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी व्याख्यानाला विरोध केल्याचं पाहायला मिळतंय, काय घडलंय नेमकं? हो श्रद्धा, आज दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त शरद पवार यांच्या बहीण सरोज पाटील आहेत त्यांचं व्याख्यान आयोजित केलेलं होतं। या ठिकाणी त्या प्रमुख पाहुण्या म्हणून त्यांना आमंत्रित केलेलं होतं। याची माहिती शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांना मिळाल्यावर त्यांनी या ठिकाणी येऊन राडा केला आणि बेळगावात त्या जर येणार असतील तर आम्ही त्यांना विरोध करू असं सांगितलं। सरोज पाटील यांनी विधानसभाच्या निवडणुकीमध्ये संभाजी भिडे गुरुजी यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं। हीच नाराजी सर्व कार्यकर्त्यांच्या मनामध्ये होती, त्यामुळे त्यांनी त्यांचा हा कार्यक्रम उधळून लावण्यासाठी आज दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळामध्ये उपस्थित राहिले आणि त्यांचा कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न केला असता त्या ठिकाणी तात्काळ पोलीस दाखल झाले आणि सर्व कार्यकर्त्यांना त्यांनी आवर घातली। त्यावेळी सर्व कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले। जर सरोज पाटील बेळगावला येणार असतील तर त्यांचा कार्यक्रम आम्ही होऊ देणार नाही आणि यापुढे त्यांना कायम आम्ही विरोध अशाच प्रकारे करत राहू असं त्यांनी यावेळी सांगितलं। निश्चित अक्षता, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।